नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहे जयेश पाटील. महा एम टीव्हीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकांचे निकाल लागले आणि एकूणच सगळा जो राजकीय धुरळा होता तो आता थंडवलाय आणि मुंबईची स्वतःची जी एक दिनचर्या आहे ती आता रोजच्या रोज सुरू झाली. मुंबईला ज्या प्रकारे एक स्वतःचं समाजकारण आहे, अर्थकारण आहे, त्याचप्रमाणे मुंबईला एक अत्यंत समृद्ध असा सांस्कृतिक वारसा सुद्धा आहे. मुंबईने केवळ भारतालाच नाही तर जगाला उत्कृष्ट कलाकार दिले आणि जसे कलाकार दिले, जशी चित्रपटसृष्टी दिली, तसेच चित्रकार सुद्धा दिले. म्हणजे अगदी सांगायचं झालं तर वासुदेव गायतोंडेंपासून ते वासुदेव कामतांपर्यंत चित्रकलेची एक खूप मोठी विद्यापीठं या मुंबई नगरीमध्ये निर्माण झाली आणि बॉम्बे स्कूल ऑफ आर्ट तर एक स्वतंत्र विचार विश्व आहे, ज्याच्यामध्ये कलेचा एक वेगळा वारसा ढळून निघालेला आहे. अशाच पद्धतीचा वारसा पुढच्या पिढीमध्ये ज्या निवडक लोकांकडे आला, त्यातलंच एक महत्त्वाचं नाव म्हणजे चित्रकार विजयराज बोधनकर सर. आज आपण मुंबईमध्ये त्यांच्याच एका चित्रप्रदर्शनाला आलेलो आहोत. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. सर, महा एम टीव्हीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. सर, सर्वप्रथम मला हे विचारायचं आहे की द पेंटेड ध्वनी ही जी आपल्या या चित्रप्रदर्शनाची थीम आहे त्याबद्दल आम्हाला सांगा. राईट. बघा, बालपणामध्ये आहे ना, सगळं संचित लपलेलं असतं. मी जेव्हा पहिल्या वर्गात पाटीवरती चित्र काढून घरी यायचो आणि आईला दाखवायचो, आई आई मी चित्र काढलंय. आई म्हणायची, बाळा ते चित्र नाही, ती अक्षरं आहेत. पण अक्षरांना लहानपणी मी चित्र म्हटलं आणि आज ती चित्र माझ्यासाठी कायम डोक्यात बसली की अक्षर हे ध्वनीचित्र आहेत. मानवाला 26 अक्षरं बोलता येतात. कुत्रा भू करतो, मांजर म्याव करते, पण माणूसच असा आहे. तर हे फार मोठं आपल्याला देणगी मिळाली की आपण बोलतो, आपल्या भावना शब्दातून व्यक्त करतो. आपली जीभ जशी जशी वळते तसे तसे स्वर निघतात. या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये सुद्धा एक ध्वनी भरलेला आहे. जसं ओम आहे किंवा आपण रानात गेल्यानंतर एक वेगळा ध्वनी ऐकू येतो. जेव्हा वारा वाहतो तेव्हा झाडांची सळसळ. तसं मी त्या आवाजावरती एक लेख लिहिलाय की आम्ही गावात कुठले कुठले आवाज ऐकायचो. तर तो अक्षर जो आहे, अक्षर ध्वनी माझ्या मनात लहानपणापासून बसला होता आणि 2008 पासून त्या अक्षरांवर मी काम करतोय. अक्षरांची रूपं सतत बदलत जातात. ते मी अनुभवलंय की अक्षरांमधून चित्र निर्माण होऊ शकतं का? तर ते मला 15व्या वर्षी उत्तर मिळालं, हो. आणि हे उत्तर म्हणजे माझी आत्ताची चित्र आहे. ध्वनी हा जो प्रकार आहे हा फार वेगळा आहे. संगीताचा ध्वनी आहे. एखादी मारामारी झाली तिथला ध्वनी वेगळा असतो. सिनेमातलं म्युझिक आहे. ध्वनीचे इतके अनंत प्रकार आहे. सिनेमामध्ये जर ध्वनी नसेल तर सिनेमा गेला. म्युझिक जर नसेल, त्यामुळे हा जो ध्वनी आहे हा मूलभूत मूल्य आहे. मला असं वाटतं की आपल्या मानवी जगण्याचं. म्हणजे एखादं आता मी जसा तानपुरा लावून काम करतो आणि तो एक स्वर जो आहे तो मला स्थिर करतं. तटस्थ विठ्ठलासारखा आपल्याच कामात एका स्वरांशी आपण जोडल्या जातो. शास्त्रीय संगीत हे औषध आहे. आणि ते येतं कुठून? तर जे 7 स्वर आहे, सा रे ग म प ध नि सा, ते अक्षरच आहे. तर अशाच याच्यातनं मी प्रयोग करता, करता, करता अक्षरांवरती काम करायला लागलो आणि हळू-हळू का होईना त्याला आकार येत गेले. आणि आज प्रत्येकाला त्यातनं जाणवतं, की याच्यात ध्वनी कुठेतरी दिसतोय. त्यासाठी थोडंसं पेशन्स पाहिजे आणि मी ते पेशन्स ठेवले. नक्कीच. आपण आता या चित्रांच्या विषयी पण बोलणार आहोत. पण तत्पूर्वी एक गोष्ट विचारायची होती, की इतकी वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करताय. प्रामुख्याने आपण जे म्हणतो, की कुणाचा तरी इन्फ्लुअन्स असतो आपल्यावरती किंवा एक प्रभाव आपल्या शैलीवरती असतो. तर तुमच्यावरती तो प्रामुख्याने कुणाचा होता? माझाच. कसं होतं, नकलाकार, कलाकार आणि नंतर येतो शेवटी चित्रकार. नक्कल ही आपले मानवी स्वभाव आहे. आई-वडिलांची नक्कल करतो, गुरुजींची नक्कल करतो. आई-वडिलांचं बघत-बघत आपण मोठं होतो. तर प्रभाव कुणाचा नाही आपल्यावर, हजारो लोकांचा प्रभाव असतो. पण त्याही प्रभाव या शब्दाचा अर्थ मी पराभव असा केलेला आहे. कारण आपल्यावर प्रभाव आहे म्हणजे आपण कोण आहोत? माझा माझ्यावर किती प्रभाव आहे? तर त्यासाठी थोडंसं चिंतन करावं लागतं, ध्यान करावं लागतं, वाचन करावं लागतं, मनन करावं लागतं आणि मग स्वतःतला जो स्व आहे, तो स्व कळला की तेव्हा स्वातंत्र्य मिळतं आपल्याला. आणि त्यामुळे मी इतके वर्ष मी स्वतःचा शोध घेतोय की मी आहे कोण? आईने मला फक्त जन्म दिलाय. आईच्या उदरात घडवलं कोणी? आई म्हणते मी फक्त जन्म दिलाय. आणि मग अगदी छोट्यापासून आपण मोठं होत जातो. यामागे सगळी जी सुप्त शक्ती आहे ती आपल्यासाठी काम करत असते. आणि तसंच अंतरामध्ये, प्रत्येकाच्या अंतरामध्ये
स्वतःचा AI आहे हे माणसाने विसरू नये. ते मोठं सॉफ्टवेअर आहे जे परमेश्वराने निर्माण केलंय. आता AI वगैरे आलंय, पण आतलं जे AI आहे ते इतकं स्ट्रॉंग आहे. माणूस वाहावत गेलात की ते AI गेलं ना मग. जितका माणूस आतमध्ये स्थिर होईल, तो प्रभाव आपल्यावर होतो आणि माझ्यावर, माझ्या विचारांचा, माझ्या संस्कारांचा, या भारत मातेचा, या विचारांचा माझ्यावर प्रभाव आहे. खरं तर आपल्या विचारांबद्दल एवढी क्लॅरिटी असणं हा सुद्धा आज एक मौलिक गुण आहे. तुम्ही एआयचा विषय काढला म्हणून मी आता तिथेच येतो. कृत्रिम बुद्धिमत्ता मागच्या वर्षी परवलीचा हा शब्द होता आणि त्याच्यानंतर काही महिन्यांनी अक्षरशः जेमिनी असेल, ChatGPT असेल हा आपल्या रोजच्या जीवनाचा भाग झाला. गिबली ट्रेंड विषयी तुम्हाला ठाऊक असेलच. आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे एआय दिवसेंदिवस विकसित होत जाणार आहे. काही ठिकाणी ते मानवाचा रोल रिप्लेस करेल की काय अशा पद्धतीची भीती आहे. काही ठिकाणी त्या गोष्टी सगळ्या संशोधनाच्या पण चालू झाल्यात. प्रामुख्याने चित्रकला या क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचं भविष्य तुम्हाला काय वाटतं, की एखाद्या चित्रकाराची म्हणून म्हणजे ज्या पद्धतीची चित्रक्रांती व्हॅन गॉगने केली, पिकासोने केली, तशा पद्धतीने कृत्रिम बुद्धिमत्तेला जमणार आहे का? आणि त्याच्याशी जोडूनच प्रश्न, की हे समाजामध्ये स्वीकृत होणार आहे का? नाही, ही उत्क्रांती तर होत राहणार आहे. जसं मी लहान होतो, आपोआप मोठा झालोय. लहानपणचा चेहरा राहिला नाही माझ्यात, बदलला. मी जेव्हा 80-85 वर्षाचा होईलच, तेव्हा चेहरा बदललेला असेल. तर हा जो बदल आहे ना, याला कोणीही थांबवू शकत नाही. आणि ज्याला थांबवू शकत नाही त्याच्याबद्दल फार विचार करू नये. येत राहणार, जात राहणार, येत राहणार, जात राहणार. आपल्या लहानपणी आपल्याला आठवत असेल की एका रात्री 3 सिनेमे आपण बघायचो VCR वरती. लोकांनी अगदी आवळी उठवली की आता चित्रपट थिएटर बंद पडणार. कुठे बंद पडले? उलट मोठमोठे तयार झालेत. शेवटी जे काही वास्तव आहे, सिनेमा थिएटरमध्ये बघणं आणि एवढ्याशा पडद्यावर बघणं खूप फरक आहे. त्यामुळे संगीत, वाद्य, नृत्य, काव्य, चित्रपट हे कधीही बंद होणार नाही, यावर माझा विश्वास आहे. आणि आज AIचा पीक पिरियड आहे ना, मग इथे मी AI तर्फे का नाही केलं AIचं सगळं? तर मी सांगितलं ना, माझा AI इथे आहे, इथे आहे. मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त हे 4 सॉफ्टवेअर मला देऊन परमेश्वराने पाठवलं. AI तर ते आत्ताचं आलेलं आहे. तर हे जे सॉफ्टवेअर आहे आपल्याला हँडल करता आले पाहिजे. अहंकार म्हणजे स्वाभिमान. अहंकार म्हणजे इगो नव्हे त्यातला. तर मला असं वाटतं की ही येणार, जाणार, भूतं नाचणार, भूतं चालली जाणार. पहिले नॅरो पॅन्ट होती, नंतर बेल बॉटम आली, नंतर नॅरो आली, पुन्हा काहीतरी वेगळं आहे, तर हे चालू राहणार आहे. तर एकाचा कंटाळा आला की माणूस दुसऱ्याकडे जातो, दुसऱ्याचा कंटाळा आला की मग पुन्हा ती सायकल असते. पुन्हा आता आपल्या जुन्या चुली, तुम्ही पुण्याला जाताना बघा चुलीवरचं मटण, मग आता पुन्हा चूल कशाला आलीत? बरोबर. हा, तर ते सायकल आहे, हे येत जात राहणार. आपण स्थिर राहिलं पाहिजे विठ्ठलासारखं. विठ्ठला तटस्थ आहे आपल्या कटेवर हात देऊन. तसं प्रत्येकाने विठ्ठलाचं स्मरण करावं. मी आहे, हा मी ग्रेट आहे, मला ईश्वराने बनवलेला आहे आणि ईश्वर मला माहीत नाही, तो अमूर्त आहे आणि तेच अमूर्त ईश्वर माझ्या कॅनव्हासमध्ये आहे असं मला वाटतं. या चित्राविषयी सांगायचं झालं तर बघा, ही स्पेस काही मोकळी नाही आहे, रिकामी नाही आहे. या स्पेसमध्ये सगळ्या लहरी आहेत. अल्फा, बीटा, थीटा, गामा आणि त्या सतत वाहत असतात आणि त्या आपल्यासाठी काम करत असतात. तर ह्या ज्या आहेत त्या ध्वनी आहेत सगळे, त्याच्या तरंग आहेत आणि त्या तरंगातूनच शब्द आहेत ना. आपल्याला कुणाची तरी आठवण येते, अरे म्हणतात रे काल तुझी आठवण, इंट्युशन. तर ही जी अक्षरं आहेत आणि हे ज्या तरंग आहेत याचं खूप जवळचं नातं आहे. म्हणून घरामध्ये जो मंत्र म्हटला जातो ना, त्याचं कारणच असं आहे की वातावरण शुद्धी. या तरंगांना मन आहे, बुद्धी आहे, सगळं आहे. म्हणजे स्वतःचा ऑरा असतो ना, तसं प्रत्येकाच्या घराला आपला एक ऑरा असतो. तसं हे बघा ना, कागदावरची जी अक्षरं आहे, मी मोठ्या कॅनव्हासवर 6 फुटाचा कॅनव्हास आहे, तर त्या अक्षरांनी गंमत. आणि चित्रामध्ये कुठलाही अर्थ शोधायचा नसतो. मला सांगा, तुमच्या चेहऱ्याचा अर्थ सांगाल का मला? नाही सांगतायत, तुम्ही पटकन हसलात. त्यामुळे चित्रामध्ये आनंद शोधायचा असतो आणि नेमकी लोक गफलत हे करतात की अर्थ शोधतात. अर्थ नसतो ना, निरर्थक पण नाही, पण आनंद आहे. आनंदाला अर्थ कसा लावणार ना आपण? आनंद हा आनंद आहे. त्याच्यामुळे याच्यात संपूर्ण आनंद भरलेला आहे
आणि तो आनंद तुम्हाला वाचता आला तर कुठलाही प्रश्न न विचारता तुम्ही आनंदी व्हाल असं मला वाटतं. ध्वनिचित्रांच्या एका वेगळ्या विश्वामध्ये आज आपण प्रवेश केला आणि चित्रांचे किती वेगवेगळे अंतरंग असतात. त्या अंतरंगांमध्ये जो शब्दध्वनी आहे तो कशा रीतीने उमटतो हे आज विजयराज बोधनकर सरांनी आपल्याला सांगितलं. कलेविषयीची सुद्धा आपण त्यांची मतं जाणून घेतली. मुंबईतल्या कोलाबा परिसरातील किस्मत आर्ट गॅलरी येथे 27 जानेवारीपर्यंत सकाळी 11 ते 7 या कालावधीमध्ये हे चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. सो समस्त मुंबईकरांनी या चित्रप्रदर्शनाला नक्की भेट द्यावी आणि आपल्याला हे चित्रप्रदर्शन कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि MahaMTVच्या यूट्यूब चॅनलला आणि सर्व सोशल मीडिया हँडल्सला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.